बघा इथं दिलेलं आहे इफ वाय इक्वल्स टू 2 raised to x प्लस कॉस ऑफ 3x फाईन dy बाय dx. ठीक आहे, म्हणजे इथं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला सोल्युशन y इक्वल्स टू 2 raised to x प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला काय आहे की कंपोजिट फंक्शन पण दिलेलं आहे आणि दोन फंक्शनची ॲडिशन पण आहे. मग इथं पहिले डिफरन्शिएट करायचं. कशाने? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू dy dx ऑफ 2 raised to x प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे, मग इथं आता पहिले समेशन आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. dy dx ऑफ 2 raised to x प्लस dy dx ऑफ कॉस ऑफ 3x. ठीक आहे, कॉस ऑफ 3x. मग बघा इथं इकडे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू बघा इथं dy बाय dx इज इक्वल्स टू आता 2 raised to x. आता a raised to x जर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय होतं? बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहितो पहिले. ठीक आहे, बघा आता 2 raised to x म्हणजे काय? कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय होईल dy dx ऑफ a raised to x. मग a raised to x असेल तर त्याचं काय येतं? a raised to x log ऑफ a ॲट बेस e का log ऑफ x ॲट बेस e आहे फॉर्म्युला. बघा तर फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं बघा a raised to x इंटू लॉग ऑफ a ॲट बेस e. बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता इथं cos 3x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय राहतं? कॉस तर आता मायनस साईन एक्स, पण इथं एक्सच्या जागेवरती 3x दिलेलं आहे म्हणजे परत इंटू 3xचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे कंपोजिट फॉर्म्युला आहे. मग इथं हा फॉर्म्युला अप्लाय होईल dy dx ऑफ कॉस ऑफ f ऑफ x. ठीक आहे, कॉस ऑफ f ऑफ x हा फॉर्म्युला अप्लाय होईल. या फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे? मायनस साईन ऑफ f ऑफ x इंटू dy dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे, मग आता याच्यानुसार येणार इथं dy बाय dx इज इक्वल्स टू आता बघा 2 raised to x इंटू लॉग ऑफ ए काय इथं 2a ॲट बेस e प्लस आधी इथं कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस साईन ऑफ 3x कारण की f ऑफ x म्हणजे काय 3x आहे इंटू dy dx ऑफ 3x. ठीक आहे, इंटू dy dx ऑफ 3x आणि हा मेन ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा इथं फायनल आन्सर येणार आहे 2 raised to x इंटू लॉग ऑफ 2 ॲट बेस e प्लस आता बघा इथं मध्ये मायनस इकडे प्लस आहे, प्लस मायनस काय होईल? मायनस होईल. म्हणून इथं बघा आता dy dx ऑफ 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 3 येणार आहे. मग इथे येणार आहे 3 साईन 3x. ठीक आहे, आणि मग हेच फायनल आन्सर आलं dy बाय dx इज इक्वल्स टू 2 raised to x. मग बघा फायनल आन्सर लिहितो इथं मी dy बाय dx इज इक्वल्स टू 2 raised to x log of 2 ॲट बेस e मायनस 3 साईन ऑफ 3x. ठीक आहे, हा पण प्रॉब्लेम 2 मार्काचा प्रॉब्लेम. किती मार्काचा प्रॉब्लेम आहे हा? 2 मार्काचा. ठीक आहे.